वेलकम टू शीतस रेसिपी। उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचं प्रमाण खूप जास्त कमी होतं आणि त्यामुळेच की काय निसर्गानेही उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाणारी फळं अगदी जास्त रसाळ आणि पाणीदार बनवलेली आहेत। त्यातलंच एक फळ म्हणजे कलिंगड। कलिंगड आपण नेहमी खातो, मात्र या कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे कलिंगड खाणं अत्यंत फायदेशीर असतं। आज आपण याच कलिंगडापासून मस्त असा टेस्टी ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। कलिंगड तर खातोच, आज आपण त्याचा ज्यूस पिणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मस्त असं लाल बुंद कलिंगड घेतलेला आहे। कलिंगड व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कलिंगडाचे तुकडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। याच्या बिया काढल्या नाही तरी हरकत नाही। आता आपण कलिंगड असंही खाऊ शकतो, मात्र एखाद्या वेळेस कलिंगड थोडंसं पांढरसर निघतं आणि मग त्याला खायला कोणी तयार होत नाही। अशा वेळी अशा पद्धतीने आपण याचा ज्यूस करून पिलं तर अगदी मस्त लागतो। आता या कलिंगडाच्या फोडी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत। अगदी थोडंसं यामध्ये मीठ आणि पुदिन्याची थोडी पाने टाकलेले आहेत आणि छान हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। आता हा जो ज्यूस आहे तो व्यवस्थित गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचा, म्हणजे यातल्या बिया थोड्या वेगळ्या होतात। मस्त असा थंडगार आपला ज्यूस तयार होतो। कलिंगड थंड असेल तर फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही, मात्र ज्यूस झाला तर थोडासा फ्रीजमध्ये ठेवा। अगदी थंडगार ज्यूस मस्त असा लागतो, अगदी टेस्टी होतो, विदाऊट शुगर। मस्त असा टेस्टी आपला ज्यूस तयार झालेला आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त थंडगार रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।